नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत चैत्रांगणमधील मोत्याची घंटी. तर घंटी चला तर बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य हे 5 नंबरचे पांढरे मोती, लाल मोती, टंगूस, कात्री आणि सुई. सुरुवातीला हे 5 मोती ओवून घेऊ आणि एक इथं गाठ मारून घेऊ. अशी गाठ मारून घेऊ आणि हे सुई या सगळ्या मण्यातून एकदा फिरवून घेऊ. जे हा राऊंड आहे तो असा जरा घट्ट होईल आणि हा जो एक्स दोर आहे तो कापून टाकू. अशा प्रकारे गोल तयार होईल. आता सुईमध्ये 4 मोती घालून घेऊ आणि ज्या मोतीमधून हा आपला दोरा आहे त्याच मोतीमधून सुई काढायची. म्हणजे असा थोडक्यात 5चा राऊंड तयार होतो. हे पहिले हे आत्ता घातलेले 4 आणि पहिला एक 5. नंतर सुई त्याच्या शेजारील मोत्यामधून त्याच्या शेजारच्या मोत्यामधून काढून घ्यायची. आता सुईमध्ये 3 मोती घालून घ्यायचे. हा एक मोती आणि हा एक मोती असे 2 मोती आणि त्याच्या जवळचा एक मोती, म्हणजे असे एकूण 3 मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. जरा ओढून घ्यायचं. तसेच पुन्हा 3 मोती घ्यायचे आणि हा मोती आत्ताच्या राऊंडचा आणि खालचा एक मोती आणि त्याच्या पुढचाच एक मोती अशा एकूण 3 मोत्यामधनं सुई बाहेर काढायची. पुन्हा 3 मोती घ्यायचे. ह्या राऊंडचा एक मोती, खालचा एक मोती आणि पुढचा एक मोती अशा 3 राऊंडमधनं आपण सुई काढली. पण आता आपला हा राऊंड आहे तो आता शेवटचा राऊंड आहे. 1 2 3 4 राऊंड झाले. खाली 5 मोती घातले. आता आपले वर पण 5च राऊंड येणार. तर आता वर 1 2 3 4 राऊंड झाले. आता हा शेवटचा आहे तो 5वा राऊंड. म्हणून पुढच्या पण राऊंडमधच्या गोलातून ही सुई काढून घ्यायची आणि आता 2 मोती घ्यायचे. दोन मोती घेऊन हा एक, खालचा एक आणि आता ज्या मोत्यामध्ये सुई आहे दोरा आहे त्याच्यामधनं सुई काढून घ्यायची. आता सुई पुढच्या एका ह्याच्यामध्ये घ्यायची. पुढच्या एका राऊंडमध्ये घ्यायची. आता सुईमध्ये 3 मोती घालून घ्यायचे आणि आपले दोरा ज्या मोत्यात आहे त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची. आता त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि पहिला जो चौकोन तयार झाला तो चौकोन, खालचा एक आणि त्याच्या पुढचा एक पांढरा अशा एकूण
3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पुन्हा सुईमध्ये 2 मोती घ्यायचे आणि हा जो चौकोन आहे, हा दुसरा तयार झालेला, त्या चौकोनाच्या एका मोत्यातनं, खालच्या एका मोत्यातनं ज्याच्यात वायर आहे त्याच्यातनं आणि त्याच्या जवळच्या एका मोत्यातनं, अशा 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि हा पुढचा चौकोन तयार करायचा. आता असे सगळे 2-2 मणी घालून सगळे चौकोन पूर्ण करून घेते. आता शेवटी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हा चौकोन पूर्ण करून घेतला. आता हा एक मणी खालचा राहिला, त्याच्यातनं घ्यायची सुई. तसंच त्याच्या पुढचा जो चौकोन आहे, म्हणजे आपण पहिला जो चौकोन केलेला होता त्यातून सुई बाहेर घ्यायची आणि आता फक्त सुईमध्ये एकच मोती घालायचा आणि हा चौकोन त्या खालचा मणी आणि वर अशी सुई काढून घ्यायची. जरा ओढून घ्यायचं दोरा. आता आपण वरच्या मोत्यामध्ये सुई घेऊया. सुईमध्ये 3 मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यामध्ये सुई आहे त्या एकाच मोत्यातून, ज्या मोत्यामध्ये हा दोरा आहे त्याच मोत्यातून काय करायचं, सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची. म्हणजे हा एक 4चा चौकोन तयार होईल. नंतर या पुढच्या लालमध्ये घेऊया. पुन्हा 2 मोती घ्यायचे आणि आत्तासारखा चौकोन तयार करून घ्यायचा. आता सुई आपल्याला ह्या इथं आणायची पुढच्या चौकोनामध्ये. तर आपण सुई अशी फिरवून घेऊया. आता आणखीन 2 मोती घ्यायचे. 2 मोती घ्यायचे आणि सुई एक, त्याच्या खालचाच दुसरा आणि त्याच्या पुढचा जो चौकोन आहे त्या मोत्यातनं काढून घ्यायची. म्हणजे असं 3 मोत्यातनं सुई आपण काढून घेतलेली. फक्त दोरा ओढून घ्यायचा म्हणजे आपली घंटी आहे ती टाईट होईल. पुन्हा 2 मणी घ्यायचे आणि हा एक मोती, हा दुसरा आणि त्याच्या जवळचाच हा तिसरा, अशा 3 मोत्यातून काढून घ्यायचे. म्हणजे असा चौकोन तयार होईल. आता मी असंच हे सगळं पूर्ण तयार करून घेते. आता आपला आता ह्या शेवटचा राऊंड चालू आहे. तर हा खाली आणि त्याच्या पुढच्याच ह्याच्यातनं काढून घ्यायचा. आता फक्त एकच मोती घालून घ्यायचा. सुईमध्ये एकच मोती घालायचा आणि हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा. आता आपण सुई इथं आणलेली आहे. आता सुईमध्ये आता आपण काय केलं, आत्तापर्यंत 4-4चे 2 राऊंड केले. आता 5चा राऊंड करायचा. त्यासाठी एक पांढरा, 2 लाल आणि एक पांढरा, असे 4 मोती घेतले आणि पहिला ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे तो एक मोती, असा 5चा एक राऊंड तयार करून घ्यायचा. आता पुन्हा पुढच्या मण्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची
आता सुईमध्ये एक पांढरा आणि दोन लाल आणि पहिला जो आपण हा 5चा सर्कल केला आहे त्याचा एक मोती आणि हा खालचा एक मोती, हा 2 आणि त्याच्या पुढच्याच ह्याचा एक मोती, असे 3 मोत्यांमधनं सुई काढून घ्यायची. आता हे असंच पूर्ण 5-5चा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. शेवटी मी दाखवते कसं करायचं ते. आता आपला शेवटचा राऊंड चालू आहे. तर शेवटचा राऊंड करताना ह्या 5चा हा एक पांढरा मोती, हा मधला एक मोती आणि हा दुसऱ्या 5चा हा एक मोती. आता फक्त म्हणजे वरचे 2 लाल फक्त मोती घ्यायचे. वरचे 2 लाल मोती घेऊया आणि हा 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यामधून सुई बाहेर काढून ओढून घेऊया. आता इथं गाठ मारून घेऊया आणि दोरा 1-2 ह्याच्यातून फिरवून घ्यायचा आणि कापून घ्या दोरा. आता मी दुसरा दोरा घेतला आहे. दोऱ्याला खाली गाठ मारून घेतली आणि त्याच्यामध्ये 4 लाल मणी घालून घेतलेले आहेत. आता हे 4 मणी घातल्यानंतर जो शेवटचा मणी आहे त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने अशी काढून घ्यायची. म्हणजे 3 ह्याचं असं एक फूल तयार होईल. 3 ह्याचं एक फूल तयार होईल. म्हणजे दोरा डबल घेतला जरा, त्याची आपण ती दांडी करणार आहोत ते जरा म्हणजे कडक राहील, ताट राहील. त्याच्यासाठी मी काय केलं, डबल दोरा घेतला. तुम्ही हे करताना सुद्धा जरी डबल दोरा घेतला तरी चालतो. आता हे असं हे झालं. आता ह्याच्यानंतर त्याच्यात 2 पांढरे मणी घालून हे खालून असं ह्याच्यामध्ये घ्यायचं. आता नंतर 10 पांढरे मणी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि आता 3 लाल मणी घालून घ्यायचे. 3 लाल मणी घालून घेतले आणि जो पांढरा मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे असं. आता हा दोरा आहे, हा पूर्ण सगळ्या मण्यातून पुन्हा खाली काढून घ्यायचा. जरा दोरा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे हे ताट राहील. आता ह्याचे जवळचे जे मणी आहेत हे आपण पहिला 5चा गोल केलेला त्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, ही अशी घंटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की मी असे जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन प्रथम सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर चला मग भेटूया अशाच एक नव्यान व्हिडिओसोबत. धन्यवाद.